नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी विषय मराठी बालभारती या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 38वर 9वी कविता आहे विद्या प्रशंसा. विद्या प्रशंसा म्हणजे विद्या म्हणजे ज्ञान आणि प्रशंसा म्हणजे स्तुती, ज्ञानाची स्तुती. कवी आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर. यांचा आपण थोडक्यात परिचय पाहूया. 1824-1878 हा कालावधी या ठिकाणी आहे. कृष्णशास्त्री चिपळूणकर भाषांतरकार होते, रसिक पंडित. त्याचप्रमाणे मराठी व्याकरणावरील निबंध व ग्रंथ परीक्षणे त्यांच्या चिकित्सक बुद्धीचे दर्शन घडवतात. विद्यारत्नावलीत त्यांनी मेघदूताचा रसाळ अनुवाद केला आहे. तसेच अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी रासेल ही सॅम्युअल जॉन्सन यांची तत्वप्रधान कादंबरी, सॉक्रेटिसचे चरित्र आणि अर्थशास्त्र परिभाषा ही त्यांच्या अनुवाद कौशल्याची उदाहरणे होत. अनेक विद्या मूलतत्व संग्रह या ग्रंथावरून त्यांची शास्त्रीय लेखन सुगम करून सांगण्याची हातोटी प्रत्ययास येते. तर अशा प्रकारे त्यांचा परिचय आपण पाहिला. विद्या प्रशंसा या कवितेचा थोडक्यात सारांश या ठिकाणी कवींनी सांगितलेला आहे. बघूया. प्रस्तुत कवितेत विद्येची थोरवी सांगितली आहे. दुसऱ्याला विद्या दिल्याने ती कमी होत नसते तर वाढत असते. माणसाला संकटातून मार्ग दाखवत असते. विद्येमुळे माणसाच्या सर्व दुःखांचे निवारण होऊ शकते. विद्येसारख्या वाटाड्या मित्र कोणी नाही, असे विद्येचे महत्त्व या कवितेत सांगितले आहे. प्रस्तुत कविता ही आठवणीतल्या कविता भाग 3 या कविता संग्रहातून घेतलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, माणसाला संकटातून मार्ग दाखवत असतो तो म्हणजे विद्या, ज्ञान. आणि विद्येसारखा वाटाड्या मित्र कोणी नाही. वाटाड्या म्हणजे मार्गदर्शन करणारा, मार्ग दाखवणारा, दिशा देणारा असा कोणी आहे तर विद्या, ज्ञान हे आहे. आणि प्रस्तुत कवितेत आठवणीतल्या कविता भाग 3 या कवितेसंग्रहातून कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी ही कविता आपल्याला अभ्यासासाठी घेतलेली आहे. चला तर बघूया पान नंबर 38. विद्येनेच मनुष्य आले श्रेष्ठत्व या जगा माझी, न दिसे एकही वस्तू विद्येनेच असाध्य आहे जी. देऊनी किंवा भोगुनी उणे न होता सदैव वाढत असे एकच विद्याधन अद्भुत गुण न हा दुजांत वसे. नानाविध रत्नांची कनकांची असती भूषणे फार, परी विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार. या साऱ्या भुवनी हित कर विद्यासारखा सका नाही, अनुकूळ ती जयाला नित्य तयाला उणे नसे काही. गुरुपरी उपदेश करी संकट समयी उपाही सुचवी, चिंतित फळ देऊनिया कल्पतरू परी मनोरथा पुरवी. या परी सकल दुःखे जी देई दुःखे समस्त जी वारी, त्या विद्या देविते अनन्य भावे सदा भजा भारी. तर या कवितेचा भावार्थ सांगताना प्रथम आपण एक एक कडव्यामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. प्रथम
कडवं आहे. विद्येनेच मनुष्य आले श्रेष्ठत्व या जगामजी. न दिसे एकही वस्तू विद्येने असाध्य आहे जी. विद्येची थोरवी सांगताना कवी म्हणतात, या जगामध्ये माणसाला विद्येमुळेच इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठत्व लाभले आहे. जी विद्येमुळे प्राप्त होत नाही अशी गोष्ट जगामध्ये नाही. विद्येमुळेच माणसाला कोणतीही गोष्ट मिळू शकते. विद्येनेही असाध्य आहे जी. देऊनी किंवा भोगुनी उणे न होता सदैव वाढत असे. असे एकच विद्याधन अद्भुत गुण न हा दुजांत वसे. ज्ञान किंवा विद्या अशी गोष्ट आहे की जी दुसऱ्याला दिल्याने किंवा स्वतः उपभोगल्यामुळे कधीही वजा होत नाही. उलट ती सतत वाढत राहते. विद्या ही अक्षय आहे. अशी एकच विद्यासंपत्ती आहे. तिच्यामध्ये असलेला हा अजब विलक्षण गुण दुसऱ्या कुठल्याच गोष्टीत नाही. आपल्याजवळ जे आहे ज्ञान आहे ते आपण दुसऱ्याला दिलं पाहिजे असे कवींनी या ठिकाणी सांगितलेले आहे. नानाविध रत्नांची कनकांची असती भूषणे फार. परी विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार. जगामध्ये तऱ्हेतऱ्हेचे निरनिराळे बेसुमार असे रत्न आहे. नाना विविध रत्नांची, जगामध्ये अनेक रत्न आहे. रत्ने म्हणजे हिरे, माणिक, मोती, सोने हे अलंकार आहे. पण विद्येसारखं शोभवंत अलंकार एकही नाही. म्हणून विद्या अलंकार एकमेव व अद्भुत आहे. ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांनी सुद्धा विद्येला अलंकार म्हटलेला आहे. विद्येला श्रेष्ठत्व म्हटलेलं आहे. जगामध्ये तऱ्हेतऱ्हेचे या ठिकाणी अलंकार आहे, पण विद्यासारखं एकही अलंकार नाही. या ठिकाणी सुद्धा कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी सांगितलेले आहे, परी विद्यासम एकही शोभादायक असे अलंकार नाही. विद्येमुळे मनुष्य या ठिकाणी शहाणा होतो. मनुष्याचं ज्ञान वाढतं. तो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. तो कशामुळे? तर विद्येमुळेच. या साऱ्या भुवनी हितकर विद्यासारखा सका नाही. अनुकूळ ती जयाला नित्य तयाला उणे असे काही नाही. या सर्व पृथ्वीतलावर सर्व जगात विद्यासारखे कल्याणकारी व शुभचिंतक मित्र नाही. ज्याला विद्या अनुकूल आहे, वश आहे, त्याला नेहमी कशाचीही कमतरता भासत नाही. ज्याच्याजवळ विद्या आहे त्याला कशाचीच उणीव भासत नाही असे या ठिकाणी कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर म्हणतात. गुरुपरी उपदेश करी संकट समयी उपाय सुचवी. चिंतित फळ देऊनी कल्पतरू परी मनोरथा पुरवी. विद्या ही गुरुप्रमाणे उपदेश करत असते. संकटात विद्या मार्ग दाखवते. संकट कसे निवारण करायचे याचे उपाय सुचवत असते. कल्पतरू जसा तुमची इच्छिलेले फळ देतो, यशदायी ठरतो, त्या कल्पतरूप्रमाणे विद्या ही तुमच्या मनोकामना पूर्ण करत असते. हितकारी, कल्याणकारी मदत करत असते. विद्या हा सखा आहे. सखा म्हणजे मित्र या ठिकाणी आहे.
या परी सकल सुखे जी देईल, दुःखे समस्त जी वारी, त्या विद्या देवीत ते अनन्य भावे, सदा भजा भारी. अशा प्रकारे सुखे देणारी व सुखे दुःखे हरण करणारी कोण आहे तर विद्या देवता आहे. तिची मनोभाव नेहमी आपण उपासना करावी. अनन्य भावाने तिला शरण जावे. तिची खूप साधना करावी. अनन्य भावे सदा भजा भारी. विद्येची देवता जी आहे तिला आपण मनोभावाने नेहमी तिची उपासना करावी. तिला शरण जावं आणि तिची साधना करावी अशी कवी या ठिकाणी म्हटलेलं आहे. भजे म्हणजे पूजा करणे, उपासना करणे. भारी खूप. या ठिकाणी वाक्प्रचार आलेला आहे. असाध्य असणे म्हणजे मिळत नसणे, न लाभणे, न प्राप्त न होणे. दुसरं आहे उणे नसणे, कमतरता नसणे. दुःख वारणे, दुःख दूर करणे. अशा प्रकारची या ठिकाणी आपण वाक्प्रचार पाहिलेले आहे आणि कवितेचा अर्थ या ठिकाणी पाहिलेला आहे. पाठाच्या कवितेच्या खाली काही स्वाध्याय दिलेले आहे. ते स्वाध्याय विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पूर्ण करायचं आहे.